दरम्यान याआधी पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीवर काय काय भाष्य केलंय ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। काळा पैसा, भ्रष्टाचार आणि बनावट नोटांविरुद्ध छेडलेल्या युद्धात सर्वसामान्यांनी सहकार्य करावं। सर्वसामान्यांचं जेवढं सहकार्य मिळेल तेवढ्या लवकर भ्रष्टाचाराचं निर्मूलन होऊन शुद्धीकरणाचा प्रयत्न यशस्वी होईल। 500,000च्या नोटा बदलून घेण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंतची दिलेली मुदत संपल्यानंतरही स्वस्थ बसणार नाही। 30 डिसेंबरनंतर कोणाचाही काळा पैसा उघडकीस आला तर त्याची गय केली जाणार नाही। 500,000च्या नोटा रद्द केल्यानं लोकांना त्रास होतो याची कल्पना आहे, पण देश हितासाठी 50 दिवस कळ सोसा, त्यानंतर मी तुम्हाला तुमच्या मनातला स्वच्छ भारत देईन। माझा निर्णय चुकला तर भर चौकात फाशी द्या। आमचे पुढचे लक्ष बेनामी मालमत्ता बाळगणारे, जिथे कुठे बेहिशोबी मालमत्ता असेल, दुसऱ्यांच्या नावावर संपत्ती असेल त्यावर आता कायदेशीर कारवाई करणार। कॅशलेस समाज हे आमचं स्वप्न आहे, ते लगेच प्रत्यक्षात येणार नाही हे खरं आहे, पण भारत निश्चितच लेस कॅश असलेला देश होऊ शकतो। गरिबांच्या जनधन खात्यांमध्ये काळा पैसा जमा करणारे तुरुंगात जातील आणि पैसा मात्र गरिबांकडेच राहील असा फॉर्म्युला मी तयार केलाय। हे शक्य होण्यासाठी असा पैसा तुमच्या खात्यामधून काढू नका। गेल्या 70 वर्षात गरिबांना साखर, रॉकेल, गहू तांदूळासाठी रांगेत उभं राहावे लागले, मात्र आता हा त्रास संपणार आहे। या रांगा संपवण्यासाठी ही शेवटची रांग असून बँका एटीएम पुढे उभ्या असलेल्या सर्वसामान्यांना मी सलाम करतो। गेली 70 वर्ष ज्यांनी मलाई खाल्ली त्याच लोकांचे काळा पैसा विरोधातील सरकारची लढाई कशी अपयशी ठरेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत। काळा पैशाचा नायनाट होईपर्यंत ही लढाई थांबणार नाही। नोटाबंदीनंतर आयकर खाते आणि सक्तवसुली खात्याकडून सध्या सुरू असलेली कारवाई ही केवळ सुरुवात आहे।